आदिवासींची आणि ठेलारी लोकांची स्तुती केली मी थोडीशी आणि सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना माझा एकच शब्दात तोल गेला. काय तोल पण नाही गेला तो. मी फक्त इतलंच सांग आनंदमा जीवन जगणं होते आमना आदिवासीच पाहिजे का आणि आपला सांगायला जात ना लोक हो त्याच पण संध्याकाळी खातात सकाळी खावायला वेळ नाही शे तरी बी आनंदमा झोपतस आणि आपला घरमा 5-10 पोता गहू पडेल राहतं तरी आपण विचारतो पुल्ला उरसले आपलं कसं काय होईल. मग त्यांचं जीवन आनंदात आहे की नाही ही स्तुती करत होतो. पण कोणीतरी भडकावणार नाही भडकावं त्यासले आणि मला आज एक ना फोन येल होता म्हणे महाराज म्हणता काय रवी किरण बाबा बोल रहा ना म्हणता हो भाऊ तुम्ही असं कसं काय बोलणार बिचारा त्यास ना काय दोष नाही कोणी उचलणार नाही उचली ती नव्हे त्यासले त्या मालबड काय राहतात म्हणे का हो महाराज तुम्ही असा हलकी जात ना भारी जात ना म्हणतो भाऊ मन हलकी जात ना भारी जात ना काहीच म्हणणं नाही रास फक्त समाजाला पटवत असताना मला दोघं बाजू मांडाव्या लागतात नाही का. मग आता काही लोक बाजारमा इकायले काजू बदाम बी राहतस आणि त्यांनाच बाजूमा मासावाला बी दुकान लायल रास बरोबर आहे की नाही. लेणं तुमलेच आहे काय लेणं आहे म्हण दुकान आहे भाऊ तुला जे लेणं आहे ते भेटेल नाही म्हणे तुम्ही जातपातच का बस सांगी असा वाजावाजी एक जणी फोन करा ना माले दादासाहेब म्हणे तुम्ही ते करमफुल इकणारच ना सांगतास म्हणता हो भाऊ जा न्याय इकान सांगतास मग ते काय चुकीनं शे का चुकीनं मी कवय म्हणेल शे म्हणेलच नाही शे पण किडा पाडाल काय नाही भेटणं का काही बी किडा पाडतास त्यासले म्हणतं भाऊ मला कोणती जात ना समजी राहणार तुम्ही मना देखावावर काय जाऊ नका बसून म्हणतं तुम्ही जर ठरावं ते मला माझांना बी पोऱ्या म्हणू शकतं तुम्ही ठरावं ते ब्राह्मणांना बी पोऱ्या म्हणू शकतंस आणि जे जाणण्या ऐकणार ना सांगास ना मी त्यांना बी पोऱ्याशे म्हणतात कारण मी प्रत्येक जातवालाच मला पोऱ्या मानेल शे त्यामुळे मी अख्खी जात नाशे हां आणि तुला जर जातच पाहिजे असेल तर मी फक्त माणूस जात मा जन्माला येले म्हणतं. विठ्ठल विठ्ठल याच्या अगोदर मी 50 ठिकाणी कीर्तनात ते सांगितलं तर कोणीच काही वाद करे नाही पण आते मार्केट नंतर वाद होती मी म्हणलेच समजाड उदय बाबा म्हणता आहे ते होतच रे असा गणच किडा आळा येतील वाटणं ते सर काय दे जड जावं लागणार ठोकी दाग चप्पलवरील पुढे निघत जाय विठ्ठल विठ्ठल भक्ती जर तुमची अंतकरणापासून भगवंताची असेल तर भगवंत तुम्हाला कोणत्याही रूपात दर्शन देतो आणि त्याला ते आवडते सुद्धा. ऐका ना उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या पहिली सुनीती दुसरी सुरुची. कोणता राजा बहिणी होऊन कोण जाण भाऊ सांगेल वर बी बाकीने बाया बशी सांगत नाही बा तुला माहिती आमले माहित नाही तू सांगतेच आहे ना हुजी लांबे लावाच बो तू. उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या पहिलीचं नाव होतं सुनीती दुसरीचं नाव होतं सुरुची. आता सुनीतीचा मुलगा होता त्याचं नाव होतं ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता त्याचं नाव होतं उत्तम. एके दिवशी ध्रुव बापाच्या मांडीवर जाऊन बसला सावत्राईनं बघितल्याच्या नंतर सावत्राईनं सांगितलं बेटा या मांडीवर तुला बसायचा अधिकार नाही या मांडीवर जर तुला बसायचं असेल तर माझ्या उदरातून माझ्या पोटी जन्माला यावं लागेल मगच तू या मांडीवर बसू शकतो अन्यथा तुझा तो अधिकार नाही. या पोराला उठवलं पोरग रडत माईकडे आलं सुनीतीकडे आई ग मी बापाच्या मांडीवर बसलो होतो लहानी आईनं मला उठवलं आई ऐक ना का ग माझा अधिकार नाही त्या मांडीवर बसायचा. लहानी आई सांगत होती जर त्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून माझ्या पोटी जन्माला यावं लागेल आणि मगच तुला इथं बसायचा अधिकार भेटेल. का गाई मी आता या जन्मात माझ्या बापाच्या मांडीवर नाही बसू शकत. मायनं रागारागातच बोलली माय त्याला बेटा अरे त्या बापाच्या मांडीवर बसला तुझ्या सावत्राईनं उठवून दिलं अरे जा त्या जगाच्या मालकाकडनं अशी मांदी मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. जा त्या देवाकडे आणि त्याच्याकडनं जागा माग त्यानं दिलेली जागेवरनं कोणी उठू शकत नाही. 5 वर्षाच्या ध्रुवानं त्याग करावा घराचा आणि घरातून काढता पाय घ्यावा महाराज घरातून काढता पाय घ्यावा अरण्याचा मार्ग धरला अंतकरणापासून देवाची भक्ती करतोय. देवाची भक्ती करत असताना नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना नारद महर्षींचं लक्ष गेलं अरे एवढूसा बालक आणि भगवंताचं चिंतन करतोय. नारद महर्षी जवळ आले विचारलं बेटा काय करायलास म्हणले काय नाही भगवंताची सेवा भगवंताचं आराधना भगवंताची भेट घ्यायची आहे. बाळ तू लैला आणाय घरी जा अरे जपी तपी संन्यासी साधूंनी पूर्ण आयुष्य खर्च केलं त्यांना भगवंताची प्राप्ती झाली नाही आणि तू एवढ्या वयात भगवंताची प्राप्ती करायला निघाला एवढं सोपं आहे का. मग अरे म्हणले घरी जा. 5 वर्षाच्या ध्रुवानं सांगितलं नारद महर्षींना महर्षी जीवाचा
हो, जीवाचं रान झालं तरी चालेल, देह त्यागेल, पर भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय घरी जात नाही. नारद महर्षींनी ओळखलं, हा खरा भक्त आहे, खरा भक्त आहे महाराज. हे ओळखल्याच्या नंतर नारद महर्षींनी नामचिंतनाची ताकद सांगितली. कशी आहे ते सांगायला भागवतामध्ये सांगावं लागतं, त्याला सांगायला पण अर्धा तास लागतो. नियमच असे सांगितलेत भागवतामध्ये की जेव्हा ध्रुव नामचिंतन करायला सुरुवात करतो कशी पद्धत होती. शेवटी महाराज अगोदर उपवास करायला सांगितलं, पालापाचोळा खायला सांगितला. पालापाचोळासुद्धा एक वेळचा उपवास, एकच वेळ पालापाचोळा, त्याच्यानंतर ते पण बंद, फक्त पाणी. पाणीच्या नंतर अजून पुढचं तप वाढलं, आता फक्त श्वास घ्यायचा, फक्त श्वासवर जीवन जगायचं. पुढे जाऊन श्वास घेणं सुद्धा बंद, मग आता श्वास घेणंही बंद करा आणि मग तपाला बस. ध्रुवानं श्वास घेणं बंद केलं. जगाच्या मालकाला श्वास घेता येत नाही, सगळे देवादिदेवांना त्रास व्हायला लागला, श्वास घेता येत नाही. सगळे देवादिदेव विष्णू भगवंताकडे गेले आणि सांगितले, देवा तुमचा कोणता तरी भक्त नक्कीच तुमची आराधना करतोय, आम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, लवकर जा, काय ते मार्ग सापडवा. माझ्या विष्णू भगवंतानं अवताराला यावं आणि ध्रुवाच्या समोर उभं राहावं. ध्रुवाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर ध्रुवाला सांगितलं, बेटा तुझं येण्याचं कारण काय आहे. ध्रुवानं उर्वरित हकीकत सगळी सांगितली. बाबा इथं आलोय ना भगवंता, अरे माझ्या सावत्राईनं माझ्या बापाच्या मांडीवरनं उठवलं आणि मला सांगितलं या मांडीवर तुझा बसायचा अधिकार नाही, या मांडीवर जर तुला बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू बसू शकतो. मग मी माझ्या मायला ही हकीकत सांगितली. माझ्या मायनं सांगितलं, तुझ्या सावत्राईनं जर तुझ्या बापाच्या मांडीवरनं उठवलं असेल, अरे जा त्या जगाच्या मालकाकडे आणि त्याच्याकडनं अशी मांडी मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. देवा म्हणून मी भगवंताच्या भेटीसाठी इकडे निघालोय. भगवंत प्रसन्न झाले, पर कधी मनात काय आस होती, काही स्वार्थ होतं का. जर मनात काही स्वार्थ नसताना तुम्ही भगवंताचं चिंतन करतात तर हीच भक्ती माझ्या जगाच्या मालकाला आवडते. तेच तू कोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. तोर भक्ती आवडते देवा, तोर भक्ती आवडते देवा, देवा तोर भक्ती आवडते देवा, तोर भक्ती आवडते देवा, तोर भक्ती आवडते देवा, तोर भक्ती आवडते देवा, तोर भक्ती आवडते देवा. जुनी चाले बरं ती भजनाशने. आचा भावार्थ सांगितला. 11:15 वाजलेले आहेत. किती वाजले? 11:15. तुमचे माझ्याकडे राहिलेले आहेत 15 मिनटं. बरोबर आहे ना? हां, आनंद काही वेगळाच रास. मी अख्खा महाराष्ट्र फिरस, पर जो आनंद खानदेशमा शेतो कोठेच नाही शे. काय माहिती आहे तुम्हाला? एक नंबर जेवण आपला खानदेशमा. आणि आज ना जेवणले तोडच होतं नाही बा. त्या दादांनी त्याचं नाव ते काय मला माहीत नाही, पण जेवण भारी होतं मनीषीन. मी नेहमी सांगा, कदाचित तुमना गावमा बी स्तुती वही गे वैती. जेवण एखादी माय एवढी भारी बनवास ना, एखाद माय बोलती सुगरण रास रांधान बारामा. हो, एवढी सुगरण रास ती माय असं रांधास ना, ती माय ना हातनं खाई राहू बुवा. हो, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, एका काकूनं म्हणे, बाबा म्हणतं काय म्हणे, आपल्याकडे या म्हणे चालेल. म्हणतं चालेल माडी. आम्ही गौती मायनी मस्त मेथीना लाडू काढदिनात. थंडीना दिन होता. मेथीना लाडू काढदिनात. मेथीना लाडू इतला भारी होतात, हात लावता बरोबर बुगा घ्या, तोंडमा टाकताच पाणी होई. म्हणतं लाडू काय भारी भाऊ, काय मावली सुगरण भाऊ. म्हणतं चहा वगैरे ना घरना बाहेर निघून. एक बाई आडाव होती, ती म्हणे तिन्ही बोलावं ना, आम्ही बी बोलावसो. ए महाराज म्हणतं काय ताई, चाल म्हणे आमना घर, चला भाऊ. मी नाही म्हण राहतो, पण आमना उदय बाबा म्हणे चला हो बाबा, तो एक लाडू काय आटे ना, एक लाडू 2 लाडू दुपारले कवय का भेटे ना म्हणे. म्हणतं चला भाऊ. गेलो आम्ही सगळे महाराज लोक. ती मायनी बी बसाडा आमले चावय सुरू कर देना, एक एक मेथीना लाडू काढ देना. पहिली मायनी लाडू देना, लाडू असा होता, हात लावता बरोबर बुगा घ्या, तोंडमा टाकताच पाणी होई घ्या. हाय मायनी बी लाडू काढ देना. हाय मायनी लाडू काढ देना. आम्ही ताटली मग दाबी दका, दाब आहे आणि चेंदी दका, ते चेंद आहे आणि म्हणतं फसणार रव्या. हा, लाडू फुटता फुटे नाही. हाते काय करा ना, ती मायना चावय बी सरे नाही. हां, काय करा ना या येरारकडे देखत. मग मला उदय बाबा म्हणे, बाबा म्हणतं काय म्हणे, काहीतरी पर्याय करा म्हणे. म्हणतं टेन्शन लिहू नका. ती काकूल म्हणतं, मावशी तुम्ही पटकन चहा ठेवा. ती माय चहा ठेवाल गो, या बटा महाराज असले म्हणतं आता फोडा लाडू. कोणी स्टाईलवर उपटा, कोणी भितळाल ठोकेत, कोणी दाते गाय तोडेत, ज्यांना पद्धत मा. मी असा स्टाईलवर उपटा ना, तो स्टाईलवर ना दाबाल टोका ना, खाल पण ना मनकडे असा की माल म्हणे तू कितला का दांडगा राहत निर्तून जिराई टाकसोत म्हणे. म्हणतं या लाडू उचला रे भोजन त्यांची सामा ठेवा रे काकाओ.
बट अशी लाडू की सामा ठेली नात मी आप वरते उपरनं जा केली नाही लाडू दी काल नको बुवा अशी हा अशी उपरनं जा केली ना ती माय उडी तर त्याने फिरीशनी म्हणे महाराज तुमले लाडू आवडणार होते म्हणे आको एक एक ल्या म्हणे तू जाय हो माडी हा बऱ्याच ठिकाणी फसस माणूस पण एखाद माऊली सुगरण राहत हो आता होऊ नका आनंदच राहत बा जेवण ना विठ्ठल विठ्ठल संकल्पावी माया संसाराची सांगतायत महाराज संकल्पावी माया काय असते ते सांगेल पर तत्पूर्वी सगळ्यांनी 2 मिनिटासाठी भजन करायचं हो जे माझ्या तुकोबरायांनी देहूमध्ये केलं माऊली ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये केलं नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं करायचं आहे हातानं टाळी मुखानं नामचिंतन सगळ्यांनी भजन करायचं बरं का हो अंधारामा बसेल वालाच नाही बी हां बाल्कनीवालाच सहित बट्टाशनी भजन करा ना हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आज हरतालिका होती बहिणी बहिणी यास ना जाऊ द्या बिचारास ना तुम्ही हरतालिका होती माया हो मनान पाहिजे बोलत जा ना आता ठीक आहे हो मी एका ठिकाणी भजनाला गेलो भजन करायला लावत होतो एक माणूस गुपचूप बसेल होती म्हणतात ताई आम्ही भजन करा तुम्हीही भजन करा हा म्हणे महाराज त्याच ना नाव मी आडे कसं काय लिहू म्हणे म्हणतो कोण नाव तुम्ही जे नाव लिहिलं ना म्हणे ते म्हण नवरा नाव शे म्हणे ओ बहीण तू ना इठ्ठल नाही वो माय वो सोनचिडी हा विठ्ठल दुसरा आहे ओ बुई हां सगळ्यांनी भजन करायचं देवावर प्रेम इतकं करायचं देवावर प्रेम किती जितकं राधाराणीनं कृष्ण भगवंतावर केलं तितकं प्रेम आपण देवावर करायचं कसं आहे का सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुन ले मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुन ले मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुन ले मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुन ले मैं बरसाने से आई हूँ मैं बरसाने से आई हूँ मैं बचबानों की जाई हूँ
मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ। तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन ले, मैं बरसाने से आई हूँ। तेरी मुरली की धुन सुन ले, मैं बरसाने से आई हूँ। राधा राणी देवाची नाही का? हो, मग तुम्ही का बरं करतात नाही? हा, का बरं देवनं तुमनं काय मेरवरती दांगडूही जायचे का? सगळ्यांनी भजन करायचं, सगळ्यांनी एक वेळेस अंतकरणापासून 2 मिनटं भजन करायचं. शेवटचे 15-20 मिनटं घेणारच आहे मी. आपलं काही बजेट नाही 15 मिनटं जास्त का अर्धा तास जास्त काही नक्की नाही शे, पण 2 मिनटं सगळ्यांनी भजन करायचं अंतकरणापासून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम, सर्वांनी भजन करायचे. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, हो श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, हो श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, हो राधे राधे त्यांनी बोलायचे. राधे 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 हो राधे 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 तेरी 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 मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले श्याम, मेरे अलबेले राम, मेरे अलबेले श्याम. ओ तेरी मर्जी का, ओ तेरी ओ तेरी ओ तेरी 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 मर्जी का मैं हूँ गुलाम. ओ मेरे अलबेले राम, मेरे मत मारे जाम, मेरे अलबेले राम, मेरे मत मारे जाम. तेरी 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 श्याम. मी तुम्हाला संकल्पावी माया संसाराची तुकोबराय काय म्हणतात? तुकोबरायांच्या पायाची दुरई रविकिरण महाराज नाहीये, पण तरी प्रयत्न करतो विषयाला स्पर्श करण्याचा. ऐका, संकल्पावी माया संसाराची कोणी त्याग केला हो संसाराचा? या मायामध्ये कोण नाही फसलं? एका ठिकाणी गोड चिंतन आलेलं आहे, मला वाटतं भागवतामध्ये 10 स्कंदामध्ये आलेलं चरित्र आहे की एका ठिकाणी सुदामजीनं कन्हैयाला विचारलं, कन्हैया ये माया क्या होती है? समजेल तर लक्षपूर्वक ऐका. मग आजचा विषय माझा तुमच्या लक्षात राहील आणि खरं कीर्तन काय असतं ते मला सांगायचं आहे. ऐका. हो, कृष्ण भगवंताला सुदामजी विचारतात, कन्हैया अरे सच्ची में बता ना भैया माया क्या होती है? तेव्हा कृष्ण भगवंतानं सांगितलं, भैया माया क्या होती है ये मैं सुनाऊं आपको, सुनने में आपको समझ में नहीं आएगी बात, तो चलो बोले मेरे साथ में. जमनाजीमध्ये घेऊन गेले. जमनाजीमध्ये पाणी फक्त गुडघ्यापर्यंत होतं. गुडघ्यापर्यंत पाणी, त्या पाण्यामध्ये सुदामजीची शेंडी पकडली, चोटी पकडली आणि त्या पाण्यामध्ये डुबकी लावली. पाणी किती होतं? गुडघ्या इतकंच पाणी होतं. पण तेवढ्या पाण्यामध्ये सुदामजी पाण्यात वाहायला लागले. मुझे बचाव मुझे बचाव मुझे बचाव, कोणी धरत नाही. सुदामजी एका गावाच्या थडीला लागले. थडीला लागल्याच्या नंतर सुदामजी वरती चढायला लागले. तोपर्यंत गावातील लोकांनी कसं तरी ते सुदामजी वाचले. पण नदीच्या त्या थडीलाच ढोल नगारा वाजत होता. ढोल नगारे वाजत होते आणि सुदामजी कसं तरी जीव वाचून निघाले बाहेर निघाल्याच्या नंतर ढोल नगारे वाजत होते आणि ते ढोल नगारे बघितले सुदामजीने.
2 लोकांनी सुदामजीचा हात धरला, घेऊन चालले. म्हणले कुठं घेऊन चालले? म्हणे तुम्ही राजे आहात आमच्या गावाचे, आमच्या राज्याचे राजे आहात. सुदामजी म्हणे बापरे, मरी चाल नव्हतं म्हणे पाणी मग वैष्णी डायरेक्ट राजानं पद भेटी राय ना. सुदामजीले नाचत कुदत रथवर बसाडली ना, लय घ्यात गावात मिरवणूक. सुदामजीने गावात मिरवणूक झाली, सुदामजीला बसवलं. आता राजपाट पूर्ण थाट सुदामजीच्या ताब्यात आहे. एवढ्या आनंदात जीवन जगत होतं सुदामजी. सुदामजी म्हणत होता अजून काय पाहिजे जीवनामध्ये? अरे एवढ्या साऱ्या पत्न्या आहे, इतकं सारं ऐश्वर्या, सगळं काही आनंदी आनंदा, काय गरज नाही आता. पण महाराज योगायोग असा, काही दिवसाच्या नंतर सुदामजी राजे होते, राजाची राणी मरण पावली. राजाची राणी मरण पावली आणि सुदामजी एकांत मध्ये बसत रडत होते. ते गावातले सगळे गावकरी जमा झाले, सुदामजींना समजवत होते. म्हणले महाराज काहून रडताय हो? म्हणे दादा इथला बारी ताटमाटना संसार चालू होता, बायको मरी गी, बायको मरी गी. त्या रड राहणार म्हणे, रडान काय गरज नाही म्हणे. का बायको मरी गई आटे अशी पद्धत आहे म्हणे. राणी जर मरणी राणा राजाला सती जाणं पडस म्हणे. ओ म्हणा बाप. ते बायकोले डन वरती येलो होतं, सुदामजीले उचली उचली लय जात नाही, डन मागत आले. सुदामजी सांगे ओ मला मरणं नाही रे, तुम्ही रडांतात ना, बायकोन करता आटे सती जावान पद्धत आहे नवरानी. डन मागत आले. सुदामजी म्हणे मला मरणं नाही. त्या लोके डन मागत आलेत नाही, सुदामजी मागे खेचे. तसा तसा मग देवनी चोटी धरून वर काढ शेंडी दरेशनी. सुदामजी का हुआ? म्हणे बापरे, हाय ती वेगळंच देखायला भेटणं. म्हणे काय? म्हणे मन बायको मरी गे मला सती वाटलाय राहतात. आईच मायाशे म्हणे. संसार दुःख मुळा, बरोबर आहे की नाही? मग याच्या मायेतून निघायचं असेल तर खरा परमार्थ काय असतो, खरी भक्ती काय असते, ती भक्ती केली तर ती देवाला आवडते. मग खरी भक्ती काय असते मोजून 5 मिनिटात पटेल तुम्हाला. जी खरी भक्ती केली, खऱ्या शब्द, तो म्हणजे आपल्या सगळ्या राजांमध्ये घडलेला, तो म्हणजे राजा हरिश्चंद्र राजा. कोण? हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये सत्य घडलेली हकीकत. साधून यावं, स्वप्नात साधून यावं, दान मागावं. साधू बाबानं दान मागितलं. राजे पूर्ण राज्य मला दान दिलं पाहिजे. दिलं राज्य दान. ऐका ना, राज्य दिल्याच्या नंतर 1000 स्वर्ण मुद्रे तुम्हाला द्यायचे. म्हणले हरकत नाही, 1000 स्वर्ण मुद्रेही द्यायचा शब्द दिला. आणि झोपेतून उठले सकाळी. खरंच साधू आला. साधून आठवण करून दिली, राजे तुम्ही स्वप्नात दान केलंय राज्य. म्हणले हो. मग शब्दाला जागावं लागेल. म्हणले हरकत नाही. महाराज हरिश्चंद्र राजा जागले. सर्व राज्य त्या साधूच्या स्वाधीन केलं. आणि साधूबाबांनी सांगितलं राज्य दिलं म्हणून शब्दाला तुम्ही खरे नाही ठरले. तुमचा अजून एक शब्द आहे. काय? 1000 स्वर्ण मुद्र तुम्ही देणार होते. मग 1000 स्वर्ण मुद्रे द्या. हरिश्चंद्र राजा तिजोरीकडे जातोय, तोपर्यंत साधूनं हाक मारली, बाबा राजे कुणाकडे चाललात? म्हणले तिजोरीमधनं मोहरे आणायला. 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचेत ना, स्वर्ण मुद्रे घेऊन येतोय. म्हणले तुम्ही राज्य महाताब्यात दिलंय, राज्यामधली सगळी इस्टेट माझी झाली, तिजोरीला हात लावायचा तुमचा अधिकार नाही आहे. गोष्ट खरी आहे. हरिश्चंद्र राजानं सांगितलं. म्हणले तिजोरी तुमची आहे, पण मी वचन देणारा मी तर स्वतः स्वतंत्र आहे ना. म्हणले हो. मग मी स्वतः विक्रीला उभा राहतो, माझ्या बायकोला विक्रीला उभं करतो, माझ्या पोराला विक्रीला उभं करतो, आणि तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे पूर्ण करतो. म्हणले महाराज काशीसारख्या यात्रेमध्ये हरिश्चंद्र राजा विक्रीसाठी स्वतः उभा आहे. त्याच्या बायकोलाही उभं केलं आणि पोरालाही उभं केलं. हरिश्चंद्र राजाच्या बायकोचं नाव काय होतं? मागच्या महिला. हां, तारा राणी. खरंय? सांगा तारा राणी, असं खरं सांगा. तारा राणी होती? लगेच हिंमत सूट देते बाया. शेलगाव माहिती हा काव काय सुटी पडी. तारा राणीच होती बहिणी. हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी पण बाजारात विक्रीला उभी. मुलगा होता रोहिदास. हो, रोहिदास सुद्धा विक्रीला उभा. 3 लोक विक्रीला उभे आहेत दादा. पहिलं ग्राहक लागलं, त्या तारा राणीला एका वेश्येनं विकत घेतलं आणि तारा राणीला घेऊन जाते. तोपर्यंत कौशिक नावाचा ब्राह्मण त्या बाजारात उभा होता. त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणानं विचारलं, बेटा तारा कुणाकडे चालली? काय नाही काका, विक्रीसाठी माझा पती उभा आहे, माझा मुलगा उभा आहे, मी पण उभी होती, मला ग्राहक लागले, या बाईनं मला विकत घेतले. साधूचा शब्द, साधूला दिलेला शब्द खोटा नाही ठरायला पाहिजे. 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे, तेवढ्यासाठी चालली. म्हणले काका मला ग्राहक लागले, या बाईनं मला विकत घेतलं, मला जावं लागते.
कौशिक बाबांनी विचारलं, बेटा या बाईनं तुला विकत घेतलं, पण तुला माहिती या बाईनं कशासाठी विकत घेतले? म्हणले, नाही काका, बेटा या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलं. ताराराणीच्या डोळ्यात अश्रू होते. ताराराणीने दोघं हात जोडले आणि कौशिक बाबाला सांगायला लागली, काका मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या आहे काका. असली घाणेरडी कामं आम्ही कधी केली नाही काका, या संकटातून वाचवा. हो महाराज, त्या कौशिक काकांनी त्या बाईला आवाज दिला आणि तिला सांगितलं, ए बाई, या बाईचे किती पैसे दिलेत पोरीचे, तिचा हात सोड, हे पैसे घेऊन तू चलती हो म्हणले इथून. त्या कौशिक काकाने त्या ताराराणीचे पैसे दिले. ताराराणीची सोडवणूक करून घेतली. ताराराणीला सांगितलं, बेटा तुला माझ्या घरी येऊन माझ्या पोरीसारखं राहायचं, माझ्याकडे आलेल्या अतिथींचा, हो साधू संतांची तुला सेवा करायची आहे. म्हणले, हरकत नाही काका. कौशिक काका तेव्हा ताराराणीला घेऊन जात आहेत. 5 वर्षाचा रोहिदास महाराज रडायला लागला. कौशिक काकाच्या सोबत माय जाते. कौशिक बाबा माझ्या मायला घेऊन जात आहेत. 5 वर्षाच्या रोहितानं आवाज दिला, रोहिदासानं आवाज दिला, आई ए आई, अगं थांब ना. किती वर्षाचा रोहिदास? 5 वर्षाचा रोहिदास माईला आवाज देतो, ए आई अगं थांब ना. हरिश्चंद्र राजानं सांगितलं, बेटा तुझ्या माईला आवाज देतोय, पण मी साधूला शब्द दिलाय तुझ्या मायसोबत तुला जाता येणार नाही. बेटा तू जर का तुझ्या मायसोबत गेला 1000 स्वर्ण मुद्र पूर्ण होणार नाही आणि माझा शब्द खोटा ठरेल. 5 वर्षाचा पोरगा म्हणतो, बाबा तुमचा शब्द खोटा ठरू देत नाही. मी मायसोबत जाण्यासाठी रडत नाही बाबा, मी रडतोय एवढ्यासाठी, माझी माय माझ्या मायला विकत घेणारा कौशिक बाबा आहे. मला कोण विकत घेईल माहीत नाही, तुम्हाला कोण विकत घेईल तेही माहीत नाही. माय माझ्या जीवनात आता मला भेटते की नाही? माय जाते, फक्त एकदा मायचं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय. कोण म्हणतं असं? 5 वर्षाच्या रोहिदासाला वाटतं माय तुझं दर्शन घ्यावं वाटतंय. 5 वर्षाचा रोहिदास म्हणतो, बाबा तुमचा शब्द खोटा ठरू देत नाही. कोण म्हणतं? भारतामध्ये जन्माला आलेले आहेत बरं का हे सगळे. बापानं सांगितलं, रामा बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापाच्या शब्दाचा मान राखून अरण्यात राहणारा राम या भारत देशात जन्माला आलाय. बापाचा सांगण्यावरून 14 वर्षाचा वनवास भोगून आलेला मुलगा 5 वर्षाचा पोरगा सांगतोय, बाबा तुमचा शब्द खोटा ठरू देणार नाही. ही आपल्या भारतात जन्माला आलेली पोरं आहेत आणि ही आपली संस्कृती आहे. पण आता बापाचा शब्द खोटं ठरू द्यायचं जाऊ द्या, बापच आपल्याला सहन होत नाही. ही इतकी बदलून गेली आपली संस्कृती. किती बदलून गेलो आपण. बापाचा शब्द न ओलांडणारी संस्कृती आपली होती, पण आता आपण बापाला शिकवायला लागलो. ही शोकांतिका. खूप बदलत चाललंय जग, इतकं बदलत चाललंय. मी एका कीर्तनात बोललो, सुशिक्षित जरूर व्हा. आता मला माहिती आहे मी समाजाच्या डोळ्यात खुपेल काही ठिकाणी, माझं बोलणं पचणार नाही, पण मी सत्यता मांडणं सोडणार नाही. तुम्ही सुशिक्षित जरूर व्हा. मला बरेच लोक भेटतात, काही मुलींचे बाप मला सांगतात, महाराज आपली पोरगी एवढी सुखात आहे, माझी पोरगी, हो तिथं सासरवाडीमध्ये सुद्धा पोरगी सारखी राहते. ठीक आहे दादा, माझी मुलगी तिथं मुलगी सारखी राहते, मान्य, मला आवडेल. तुमची मुलगी तिथं मुलगीसाठी सारखी राहत असेल. काही म्हणतात, महाराज माझी पोरगी जर ड्रेसवर फिरली तरी सुद्धा तिच्या सासू सासऱ्यांना वाईट वाटत नाही. मूर्खपणा आहे. तुम्हाला वाईट वाटेल, पण मला सत्यता बोलायला आवडेल. घरामध्ये तुम्ही नक्कीच सासऱ्याला पप्पा म्हणा, सासऱ्याला बाप म्हणा, ठीक आहे, पण सासऱ्याच्या समोर डोक्यावर पदरच ठेवा. माया होई आपली संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल जरूर शिका, खूप पुढे जा, पण आपल्या संस्कृतीचं उल्लंघन करू नका माय बापू. मी असं ऐकलं होतं बरं का, खेड्यागावामध्ये असं असायचं. ही सत्य घडलेली घटना आहे. आता तू इथं युट्यूबमध्ये चालतंय. माझा चुलत बाबा माझ्या आजीला घेऊन बाजाराला गेला आणि येत असताना लघुशंकासाठी माझा बाबा थांबल्याच्या नंतर एका गावच्या पाटलानं बघितलं आणि त्यानं गावात चर्चा केली. म्हणले अमक्या नावाचा व्यक्ती चालत होता आणि त्याची बायको त्याच्यापेक्षा पुढे चालत होती. माझ्या चुलत बाबाला चौकात बोलवलं, चौकात बोलून माझ्या बाबाचा दंड केला. तर दंड करण्याचं कारण विचारलं. म्हणले दादा माझा दंड कोणत्या कारणास्तव केला जातोय? अरे तुझी बायको तुझ्या पुढे चालत होती, अशी चालत होती म्हणे, तुन बायको अशी चाले, तुझ्या गोड नसा तो टाकाल करे म्हणे, इथली पुढे चाल राहील ते म्हणे. फक्त बाबा लगील थांबी झालं होता आणि आजी पुढे निघती, तरी सस्तानी टाईमले 100 रुपया दंड करावा होता. हा आपली संस्कृती. कदाचित ते चुकीचं असेल, इतका आपण नियम नाही पाडू शकत, पण कमीत कमी डोक्यावर पदर, सासू सासऱ्यांचा आदर, पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल जपायला पाहिजे बरं, आणि ती टिकली पण पाहिजे. हो, काही लोकांना जड जातं माझं बोलणं, पण मला सत्यता मांडायला आवडते. हो, तुम्ही सासऱ्याला नक्कीच पप्पा म्हणा,
मा सासूले मम्मी म्हणा तर लगून ठीक शे, पण तुमच्या डोक्यावरचा पदर बघूनच तुम्ही ओळखले जातात या घरातल्या सून आहेत आणि ती ओळखायची पद्धत असते. आपण टकली काबर करतस? आपला भाऊबंद कोणी मरानंतर आपला भाऊबंद कितला शेत वय खावायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? आपला भाऊबंद कितला शेत आहे वय खावांसाठी टकली करणं शे. तसं बाईने डोक्यावर पलवलीस ने सासरान घर राहो नवरान घर राहो म्हणजे वय खावासाठी नाही वहूशे बाई, बरोबर आहे ना? जालपटी तो सांगी खरं आहे जाणू आणि बाकीनं सांगते हा डंग लागे जाण तुझे ठल विठल सांगतोय बाबा तुमचा खोटा शब्द ठरू देत नाही. मायला म्हणतो आई अगं तू जाते, तुला कौशिक बाबानं विकत घेतलं, मला कोण विकत घेईल मलाही माहित नाही, माझ्या बापाला कोण विकत घेईल तेही मला माहित नाही. आई पर जाताना एकदा मला तुझं दर्शन घ्यायचं शेवटच्या वेळेस. मायचं दर्शन घेतलं कौशिक बाबा जो जात होते बाईला घेऊन तारा राणीला. सगळ्या बाजारातलं वातावरण नर्वसीचं होतं महाराज. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते त्या पोराचा आवाज ऐकून, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि बाजारातली प्रत्येक व्यक्ती सांगत होते कौशिक बाबाला, बाबा अहो तुम्ही मायला विकत घेतलं का? म्हणून माय लेकराची ताटातूट करतात, त्या पोरालाही विकत घ्या ना. कौशिक बाबानं त्या पोराचेही पैसे चुकते केले रोहिदासाचे आणि रोहिदासाला घेऊन चालले. घेऊन जात असताना महाराज घरी घेऊन गेले, काम लावला, बेटा तारा तुला माझ्याकडे येणाऱ्या अतिथींची सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची आहे. आणि त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला सांगितलं, बेटा तुला रोज सकाळ संध्याकाळ दुर्वा फुलं आणायची आहेत पूजेसाठी. आता दुर्वा फुलं आणण्यासाठी एके दिवशी संध्याकाळी मित्रांसोबत गेला रोहिदास. मित्रांसोबत गेला महाराज. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना किंवा किरणतात. तो म्हणे का रे हाय काय चालू शे रे? तो एक म्हणे अरे ते मला वाटत काहीतरी कीर्तन बिर्तन असं काहीतरी म्हणतस रे म्हणे त्याले. मग काय रे हाय काय शे म्हणे? ते तुनतुनी शे म्हणे ते, आणि ते वाजिरा ना ते धुमड शे म्हणे. आणि या गया मा या जांबा आहेत म्हणे. ओ जांबा ए जांबा आ टाळ म्हणतो रे जांब्या. आत्ते सुद्धा जुन्या बाया जर म्हणते ना दाखला बोल मन भाऊ जांबा तुकाराम ओ माय, जांबा नाही ओ माय, ज्ञानबा तुकाराम सेना ते जांबा तुकाराम म्हणे हाय काय शे रे म्हणे त्या जांबाच आहेत म्हणे त्या. हा नाव पुढे बोल राय नाव कोण शे? अरे तो देवना मोठा कुत्रा शे म्हणे तो आणि त्या मांगलार त्या दाखलला कुत्रा शेत म्हणे. या काय करता काय नाही म्हणे, या रातले बुकतन दिनले झोपतस म्हणे. हो ज्याले माहीतच नाही त्या काय बी सांगेन मग काय जात. सगळ्या बाजारातले लोक जमा झाली. सांगितलं या पोराला इन्या आणि नेमकंच पोराला काम लावलं. रोहिदासाला मित्रांसोबत दुर्वा फुलं आणण्यासाठी गेला. कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले. महाराज संध्याकाळची वेळ होती. दुर्वा फुलं आणण्यासाठी गेलेला रोहिदास त्याला सर्पानं दंश केलं. सर्पानं दंश केलं आणि रोहिदास धरणीवर पडलेला. बरोबरी जे आलेले पोरं होते ते पडत पडत गेले. तारा राणीला सांगितलं काकू तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केला आणि तो धरणीवर पडलेला आहे. महाराज बाई केस तोडत येते अरण्याच्या मार्गाने, आवाज देते पोराला 5 वर्षाच्या रोहिदासाला, ए रोहित ए बाळा, ए रोहिदासा कुठे सांग ना, ए राजा अरे कुठे बाळा सांग ना, ए लेका अरे सांग ना. रोहिदास कुठे, रोहिदास कुठे, रोहिदास कुठे म्हणते ना, आवाज देते पडते पडते आणि जसा का पाय उचलून टाकणार उजवा पाय बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पडला. दचकली बाई मागं सरली, पाहते तर मी माझ्या पोरावरच पाय दिलेला आहे. महाराज त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला बघितलं, हिरवेगार डोळे झालेले, म्हणजे सर्पानं दंश केला, रोहिदास मेलेला आहे. पोराचं प्रेत उचललं. परिस्थिती बघा बरं का, रोहिदासाला उचललेलं आहे आणि स्मशानाचा मार्ग धरलेला आहे. काळोख रात्र अंधार झालेला आहे. अमावशेची रात्र, रोहिदासाला उचललं आणि स्मशानात नेलं. स्मशानात नेल्याच्या नंतर राजपुत्र होता पर त्याला जाणण्यासाठी लाकडही नव्हती. महाराज माणूस मेल्याच्या नंतर आपली संस्कृती कमीत कमी नवीन कफन लावावं लागतं. अरे माणूस मेल्याच्या नंतर नवीन कफन पाहिजे, त्या पोराला नवीन कफनही घेऊ शकत नाही माय. एक राजपुत्र होता पण त्याला नवीन कफन भेटत नाही. या लाकडं इकडनं तिकडनं सरपण जमा केली, लाकडं रचली आणि पोराचं प्रेत उचलणार, पोराचं प्रेत त्या लाकडांवर ठेवणार. तोपर्यंत महाराज मागून आवाज आला, ए बाई अगं काय करायलीस म्हणले. बाई म्हणते, बाई एवढ्या काळोख रात्रमध्ये कोण असेल आवाज देणार. प्रेत खाली ठेवलं. येणारा व्यक्ती समोर येऊन उभा, आवाज देणारा व्यक्ती समोर येऊन उभा. वीज कडाळली आणि त्या विजेच्या उजडमध्ये पाहते, बाई ग आवाज देणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नाही, माझा पती हरिश्चंद्र राजा आहे. आणि हरिश्चंद्र राजानेही आवाज दिल्याच्या नंतर ते
वीज कडाली आणि त्या उजडमध्ये पाहतोय, अरे ज्या बाईला आवाज दिला ती दुसरी तिसरी कोणी नाही, माझी पत्नी तारा राणी आहे. बरं तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये किती मोठं दुःख आलं, दुःख आल्याच्या नंतर जर पती जवळ असेल तर बाईचं अर्ध दुःख वाटलं जातं. बरोबर आहे ना माया हो? पती जर सोबत असला तर अर्ध दुःख वाटलं जातं. बाईला वाटलं मुलगा मेलाय, हे दुःख आता माझ्या नवऱ्याकडे व्यक्त करावं, नवऱ्याच्या गळ्याला मिठी मारावी, आलिंगन द्यावं आणि खूप रडावं वाटत होतं. जेव्हा पतीच्याकडे जाईल, गळ्याला मिठी मारणार या अपेक्षेनं पतीकडे जाते, तोपर्यंत हरिश्चंद्र राजानं हात आडवा केला. तारा मला हात नग लावूस. का? तारा मी स्मशानाची राखण करतोय, मला हात लावू नकोस. कारण का? तू जर का मला हात लावला तू सुद्धा अपवित्र होशील, मी अपवित्र जागेवर राहतोय. तारा मला हात नको लावूस. तारा राणी जागीच थांबली. काय प्रसंग आहे देवा, मुलगा मेला त्याला नवीन कफन देऊ शकत नाही. रडत होती पोराचे प्रेत बघून. रोहिदासा, अरे मागं पुढं तुझ्या दासी हिंडाईच्या राजा दरबारात जेव्हा राहत होता, एक राजपुत्र असल्यावर तुला नवीन कफन नाही आहे. आणि परिस्थिती बघ ना, माझा पती माझ्या समोर उभा आहे, पण मुलगा मेल्याच्या नंतर पतीच्या गड्याला मिठी मारून मी दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही. काय अभागी असेल म्हणले मी. एवढं मोठं संकट आहे का कोणाच्या जीवनामध्ये? मुलगा मेलाय, त्या पोराला नवीन कफन नाही आहे, पती समोर आहे, तो हात लावू देत नाही. नको तारा, मला हात नको लावू, मी स्मशानाची राखण करतोय. तारा ऐक ना, ज्या बाजारात तुम्ही उभे होते विक्रीला, मी पण उभा होतो, मुलगा उभा होता. तुम्हाला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, पण मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार. आणि त्यानं विकत घेतलं बिचाऱ्यानं, आणि त्यानं मला ड्युटी लावली स्मशानाची राखण करणं, आणि राखण करण्याचा मोबदला मला भेटतो. इथं ज्याचं प्रेत जाळलं जातं ना, त्याच्याकडनं 1.25 गज कपडा घेतो आणि 1.25 शेर तांदूळ घेतो. 1.25 गज कपडा माझ्या मालकाला देतो आणि 1.25 शेर तांदूळ दुसरं प्रेत येईपर्यंत तेवढा 1.25 शेर तांदूळ खावा लागतो. तारा आपला मुलगा मेलाय ना, आपला मुलगा मेलाय म्हणून ठीक आहे, मी मान्य करेल, 1.25 शेर तांदूळ घेणार नाही, दुसरं प्रेत येईपर्यंत उपवाशी राहीन तारा, पण माझ्या मालकासोबत गद्दारी करणार नाही. तुला 1.25 गज कपडा द्यावाच लागेल. काय परिस्थिती असेल त्या तारा राणीची. स्वतः नवरा 1.25 गज कपडा मागतोय. अरे 1.25 गज कपडा राहिला असता तर माझ्या पोराला मी नवीन कफन दिलं नसता का? किती मोठं संकट आहे की नाही? संकट असं आहे का कोणाच्या जीवनामध्ये संकट? तरी अशा संकटाला तोंड दिलं तारा राणीने. तेवढी परीक्षा पास केली. माझ्या भगवंताला दया आली, रोहिदासाला जिवंत केलं. पण कधी? संसाराच्या सगळ्या मायेचा त्याग केला नाही का, आणि मग भगवंताची प्राप्ती झाली. आणि अशा प्रसंग जर आपल्या जीवनात येत असतील ना, असे प्रसंग, तर आपण फक्त भगवंताकडे बघायचं आणि बस त्याला सांगायचं, बस तुला जे आवडेल ना ते मला आवडेल. हो, माझं नेहमीचं एक गीत आहे, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे करदार, हो तेरी भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। तेरी मर्जी में भी दाता कोई छोटा बड़ा राज दुनिया, चाहे मुझसे रूठे पर तू ना होना नाराज, हमें बंधन है बार बार, हमें कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, वो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। भगवंताला एकच सांगायचं, जसं पण ठेवशील ना त्याच्यात आम्हाला आनंद आहे. एवढं उदार अंतकरणाने भगवंताची भक्तीन भगवंतावरच हो श्रद्धा असली पाहिजे. आणि तेवढी श्रद्धा कशी ठेवायची हे माझे तुकोबारे सांगत असताना सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. गौतम महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.